नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे झणझणीत मसाला वांगा. त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, थोडीशी अद्रक घेतलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सोबतच मी इकडे अर्धा किलो इतकं वांगे घेतले आहे, थोडीशी तीळ 2 चमच इतकी, काळी मिरी 4-5, एक भेंडी इलायची, एक फूल घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतले आहे, एक हिरवी इलायची घेतली आहे, इथे 1 चमच इतकं खाकस घेतलेला आहे, 2-3 लवंग घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण वांग्यामध्ये भरण्याकरिता मसाला करून घेऊ. त्यासाठी इथे तव्यावर मी जो शेंगदाणे घेतले होते ते थोडेसे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आहे. त्यामध्ये बाकीचे सगळे मसाले ॲड करून 1 ते 2 मिनिट व्यवस्थित तडतड करेपर्यंत भाजून घेते. जास्त वेळ भाजणार नाही. बघू शकता इथे आपले तीळ खाकस व्यवस्थित फुटलेले आहेत. आता मी गॅस ऑफ करून घेते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता लगेचच मी तोच तवा वर ठेवून त्यावर थोडंसं तेल ॲड करणार आहे आणि जे कापून घेतलेले कांदे ते कांदे मी यावर ॲड करून घेणार आहे. कांदे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घेते आणि त्याच्यासोबतच मी आपण जो बारीक खोबरा कापून घेतला होता तो यामध्ये ॲड करून तो पण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेते. मी यामध्ये आपला मसाला भाजण्याकरिता थोडंसं तेल टाकलेलं आहे. आपला खोबरा कांदा वगैरे व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणून थोडंसं तेल ॲड करून घेत आहे. 1 ते 2 मिनिट व्यवस्थित असं परतून घेते. खोबरा व्यवस्थित भाजलेला आहे. तसेच मी कांदे पण थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घेते. आता कांदा खोबरा व्यवस्थित भाजून झाला आहे. आता यामध्येच मी बारीक कापून घेतलेली अद्रकचे तुकडे ॲड करून घेत आहे. सोबतच यामध्ये मी लसूणही इथेच ॲड करून घेणार आहे. आता हा मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे. आता मी हा पूर्ण थंड होईपर्यंत आपण जो सुका मसाला भाजून घेतलेला होता तो मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्यानंतर मग हा मसाला बारीक करून घेते. आपण जो सुका मसाला आधी भाजून घेतला होता तो हा मसाला आहे. मी मिक्सरला फिरवून घेतला आहे, ते व्यवस्थित बारीक झाले नाही आहे. आणखी परत एकदा मिक्सरला मी लावून घेते. बघू शकता आता व्यवस्थित मिक्सरला लावून घेतला आहे. आता छान असा मसाला बारीक झाला आहे. आता मग एका प्लेटमध्ये काढून घेते. मी व्यवस्थित पूर्ण मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. सोबतच आता आपण जो कांदा खोबरा वगैरे भाजून घेतला तोही मसाला थंड झालेला आहे. आता मी तो याच मिक्सरमध्ये लावून घेते. पूर्णपणे थंड झालेला नाही आहे पण बऱ्यापैकी थंड झाला आहे. तर हा मी मिक्सरला लावून घेते. यामध्ये मी 1 चमच इतका जिरा ॲड करून घेणार आहे. आता मिक्सरला लावून घेते. मी मिक्सरला लावून घेतला आहे. आपला मसाला व्यवस्थित बारीक झाला आहे. आता मी जो आपण आधीचा मसाला घेतला होता त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहे. यामध्ये मी 1 चमच लाल मिरची पावडर, अर्धा चमच गरम मसाला, 1 चमच धने पावडर, अर्धा चमच हळदी पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे. आता हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जो मसाला मी कांदा खोबरं तो बारीक करून घेतला होता लसूण अद्रकचा त्याच्यातला 1 चमच इतका यामध्ये ॲड करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेणार आहे. थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही ॲड करून घेतली आहे. थोडंसं तेल. जेव्हा आपण वांग्यामध्ये हे मसाला भरणार तर तेव्हा हा व्यवस्थित त्यामध्ये चिपकून राहील त्यासाठी मी इथे थोडंसं तेल ॲड करून घेत आहे. हाताने व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी वांगे कापून घेत आहे. अशा प्रकारे मी वांगे कापून घेतलेले आहे सगळे. बघू शकता
मी असं 2 चिरा लावून घेतलेले आहे, एक आडवी आणि उभी, आणि एका वांग्याचे 4 भाग करून घेतले आहे। वांगे व्यवस्थित पूर्ण कापून झाले आहे। आता हा मसाला मी मिक्स करून घेत आहे आणि पूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून व्यवस्थित असं हाताने प्रेस करून पॅक करून घेणार आहे। मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता मी वांग्यामध्ये भरून घेत आहे, असं भरून घेत आहे आणि व्यवस्थित वरून प्रेस करून वांग्याला लॉक करून घेते, जेणेकरून की तो मसाला बाहेर निघणार नाही। सगळ्या वांग्यामध्ये असा मसाला मी भरून घेते। मी सगळे वांगे भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे। आता साईडला मी गॅसवर कढई तापण्याकरिता ठेवलेली आहे, त्यामध्ये मी हे वांगे थोडंसं तेलमध्ये फ्राय करून घेणार आहे। जर का आपण तेलमध्ये हे वांगे फ्राय करून घेतले तर वांगे लवकर शिजतात आणि डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकले तर वांगे लवकर शिजत नाही, म्हणून ही प्रोसिजर खूप आवश्यक आहे। इथे मी थोडंसं अर्धी वाटी इतकं तेल घेतलं आहे आणि आपण जो मसाला भरून घेतलेले वांगे होते ते यामध्ये ॲड करून घेत आहे। छान असं 5 मिनिटापर्यंत वाफवलं की आपले वांगे खूप छान असे मऊसूत लवकर शिजतात। अशाप्रमाणे मी व्यवस्थित सगळं ॲड करून घेतलं आहे आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घेतलं आहे। आणखी 2-3 मिनिटं वाफवून घेणार आहे। एकदा मिक्स करून घेते, आपला मसाला खाली लागला नाही पाहिजे म्हणून 1-2 मिनिटं असं फिरवून घेते। परत एकदा झाकण लावून 5 मिनिटं वाफवून घेते। तेलामध्ये लवकर शिजतात वांगे आणि भाजीची टेस्टही खूप छान होते। सोबतच इथे मी चवीपुरतं मीठही ॲड करून घेत आहे। जर का तुम्ही हे वांगे डायरेक्टच भाजीमध्ये सोडलात तर भाजीमध्ये लवकर शिजतही नाही आणि तेवढे चवदारही लागत नाही। त्यामुळे कधीही भाजी करताना थोडंसं तेलमध्ये मसाल्यातले वांगे फ्राय करून घ्यायचे। बघू शकता 5 मिनिटं झाले आहेत आणि व्यवस्थित असे आपले वांगे झाले आहे। आता मी हे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी सगळे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि जो कढईमध्ये मसाला उरलेला आहे त्यामध्येच मी आणखी आपल्या भाजीला थोडंसं पुरेल इतका 1 ते 2 चमच इतकं तेल ॲड करून घेणार आहे। थोडंसं 2 चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे मी इथे, आणि जो वाटून घेतला होता मसाला कांदा खोबऱ्याचा, लसूण अद्रक, तो पेस्ट मी यामध्ये ॲड करून घेत आहे। मी इथे जो पूर्ण मसाला वाटून घेतला होता त्याची पूर्ण पेस्ट इथे ॲड करून घेत आहे। छान असं 1 ते 2 मिनिट मी याला पण शिजवून घेणार आहे। अशाप्रमाणे 2-3 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घेऊ। इथे आपल्या भाजीची चव वाढण्याचं मेन कारण असतो आपला मसाला। जर आपला मसाला व्यवस्थित शिजला असेल किंवा व्यवस्थित आपण मसाला बनवला असेल तर आपल्या भाजीला हमखास चव येते आणि आपली भाजी खूप टेस्टीही बनते। इथे आपला मसाला मी व्यवस्थित भाजून घेतला आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी हळदी पावडर व्यवस्थित ॲड करून घेतला आहे। आता मी 2 मिनिटं शिजवून घेते। सोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठही ॲड करून घेत आहे। 1 ते 2 मिनिटं मस्त असं फिरवून छान असा आपला मसाला शिजवून घेते। मसाला व्यवस्थित शिजला आहे। आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेते। टोमॅटो पण 1-2 मिनिटं व्यवस्थित मॅश होईपर्यंत शिजवून घेणार आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। यावर मी झाकण लावून 2 मिनिटं परत शिजवून घेते, जेणेकरून आपले टमाटे लवकर शिजतील। बघू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजलेले नाही आहे, थोडे थोडे शिजले होते। आता मी मिक्सरचा पॉट धुवून त्याच्यातलं पाणी यामध्ये ॲड करून घेतलं आहे। आता परत मी 1-2 मिनिटं असंच मिक्स करून घेते आणि परत एकदा झाकण लावून 2-3 मिनिटं व्यवस्थित आपले टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घेते। कधीही लक्ष ठेवा, जोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण शिजवून घ्यायचं, तेव्हाच आपल्या भाजीला छान असा तेलही सुटतो आणि आपली भाजी खायला पण खूप टेस्टी लागते। बघू शकता मी आणखी 2-3 मिनिटं वाफवून घेतला आहे आपल्या मसाल्याला आणि आपला मसाला व्यवस्थित असा तयार झाला आहे। आता
आता मी या वेळेवर परत फिरून घेते, मस्त असं प्रेस करून पूर्ण टोमॅटो वगैरे मॅश करून घेत आहे. आता यामध्ये मी आपले जो फ्राय करून घेतलेली वांगे होते ते यामध्ये ॲड करून घेते. वांगे ॲड करून परत 1-2 मिनटं मिक्स करून छान झाकण लावून 5 मिनटापर्यंत वाफवून घेते. आता मी झाकण लावून 5 मिनटं छान वाफ करून घेते. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वांगे व्यवस्थित असे थोडे थोडे शिजलेले आहे. आता मी यावेळेस ते ज्या प्लेटमध्ये मी वांगे फ्राय करून काढले होते त्याच प्लेटला धुवून यामध्ये 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी ॲड करून घेत आहे. आता मी याला परत झाकण लावून 5 मिनटापर्यंत शिजवून घेते. जर आपण झाकण लावून शिजवलं तर वांगी लवकर शिजतात आणि ते देठाच्या साईडने थोडं कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून कधीही वांग्यांना झाकण लावून व्यवस्थित प्रॉपर जोपर्यंत नरमगार शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं, नाहीतर वांगी कडू वगैरे लागू शकतात. बघू शकता 5 मिनटानंतर परत मी झाकण लावून काढून घेतलं आहे आणि परत झाकण लावून शिजवत आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास इतका पाणी ॲड करून घेतलं आहे. छान असं आपल्या 2-4 माणसांना पुरेल इतका पाणी ॲड करून घेतलं आहे. आता मी परत 5 ते 10 मिनिटाला मस्त उकळी देऊ येणार आहे आणि वांगी व्यवस्थित नरमगार माझे शिजलेले आहेत. आणखी मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे. त्यानंतर मी हे परत 5 मिनटं झाकण लावून शिजवून घेते. 5 मिनटानंतर भाजी पूर्णपणे आपली तयार झाली आहे. भाजीला खूप सुंदर असा तेल सुटलेलं आहे आणि आता आपली भाजी खाण्याकरिता पण मस्त रेडी झालेली आहे. आता हे तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, तेलाचे पराठेसोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवड आहे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही भाजी मटणापेक्षाही खूप चवदार लागते. थोडंसं वरून बारीक कापून घेतलेला सांबार ॲड करून घेत आहे मी. आता ही भाजी सर्व करण्याकरिता रेडी झाली आहे. जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा. थँक्यू.